नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. यस विसर्गाच्या पुढे स आलाय म्हणून विसर्गाबद्दल हलंत स. सर्वत्र स वरती आघात, व वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. न भिस भी वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. हस यस सर्वत्र न भिस ने हस ह वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. तत तत स्त वरती आघात, त वरती आघात. प्राप्य प्रावरती आघात. शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी न वरती आघात, द्वे वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. तस्य त वरती आघात, स्य वरती आघात. प्रज्ञा प्रवरती आघात, ज्ञावरती पण आघात. प्रतिष्ठिता ती वरती आघात. यस सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. सुंदर म्हणा. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. छान. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जोडाक्षराची पूर्व तयारी करायची. ज्ञान म्हटल्यानंतर प्र आहे म्हणून ओठ बंद करायचे बघा. नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सुंदर म्हणा. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सुंदर. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. परत एकदा. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सुंदर म्हणा. सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. छान. परत एकदा. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम्. नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सुंदर. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय दुसरा श्लोक 57. यस् सर्वत्रान अभिस्नेहस्तत् प्राप्य शुभाशुभम. नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
अन्वय असा आहे, यहा सर्वत्र अनभिस्नेह तत्तत् शुभाशुभम प्राप्य न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मागच्या 56व्या श्लोकात जे सांगितलं ते अजून स्पष्ट करून सांगतात. तो स्थितप्रज्ञ ठरतो, त्याची प्रज्ञा ही प्रतिष्ठित म्हणजे स्थिर होते, स्थिरावते. प्रतिष्ठा पावणे म्हणजे स्थिरावणे. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते म्हणजे त्याची बुद्धी, त्याची प्रज्ञा ही स्थित होते, स्थितप्रज्ञ तो होतो. म्हणजे स्थितप्रज्ञ हे वेगवेगळ्या किती शब्दात ते सांगितले. स्थितप्रज्ञस्तदोच्यते, स्थितधीर मुनिरुच्यते किंवा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भवती. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते, त्याची बुद्धी स्थिर होते. कोणाची? यहा सर्वत्र अनभिस्नेह, कुठेही त्याचा लागेबंध उरत नाही, स्नेह राहत नाही. स्नेह कशासाठी आहे? ओलावा. स्नेहाचा एक संबंध अर्थ ओलावा आहे. कुठेतरी आपल्या आत ह्युमिड कॉर्नर असतो, कुठेतरी तो ओलावा राहिलेला असतो. म्हणजे काय? ओलावा असला की तिथून काही नवीन उपजायची, अंकुरित व्हायची शक्यता असते. स्नेह हा आसक्तीतून येतो. आपल्याला तिथे का वाटतं हवंसं? तो ओलावा आपल्याला का जाणवतो? कारण तिथे स्नेह आहे, तिथे आसक्ती आहे. आपण कसला स्नेह, कशावर स्नेह करतो? हवं त्यावर. आपल्याला मित्रांमध्ये काही आवडते असतात, काही लोक अशी असतात की नको आहेत, आपल्याला डोळ्यासमोर नको. मग जी हवी आहेत त्यांच्याशी आपण स्नेहबंध जोडतो. आपला जो तो नातं संबंध हा सगळा भाग आहे तो त्या आसक्तीतून येतो. हवंसं वाटतं म्हणून त्याच्या बाबतीत स्नेह होतो. पण अनभिस्नेह हा ज्याचा कुठेच स्नेह राहिला नाही, काही नको. आपण साक्षात भगवंताच्या चरित्रातून हा आदर्श घेऊ शकतो. राम काय आणि कृष्ण काय, एवढं सगळं ऐश्वर्य उभं केलं. अयोध्याधिपती श्रीराम किंवा द्वारकाधीश श्रीकृष्ण, सोन्याची द्वारका आहे. पण सगळं झालं, संपलं. एका क्षणामध्ये सगळं सोडून शरयूमध्ये देह विसर्जित करून टाकला. किंवा एवढी सोन्याची द्वारका होती, देह सोडताना समुद्राला देऊन टाकली द्वारका. हा अनभिस्नेह. आपण जाताना मरताना सुद्धा शिल्लक, अरे हे करायचं राहिलं, गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. मरताना सुद्धा जीव तुटतो, इथे तिथे चिकटून राहतो. अरे हे करायचं होतं, हे खायचं राहिलं. मरताना वासना बळावतात, अरे पाणीपुरी खायला हवी आहे, अरे दही वडा खायचा आहे. हे सगळं काय आहे? जिथे तिथे जी आसक्ती पसरलेली आहे, त्या आसक्तीमुळे जो स्नेह लागलाय, ओढ, आस, प्रेम लागलाय, ते सुटलं पाहिजे. असा जो सगळीकडून विरागी होणं, त्याच्यात काशाय वृत्ती होणं. काशाय वृत्ती फार महत्वाची. काशाई म्हणजे विटकरी रंग, विटला पाहिजे. काही नको आता, बस आहे हे बस, काही नव्याने नकोय. ही वृत्ती बांधणं फार गरजेचं. ती संन्यस्त वृत्ती आहे. म्हणून यहा सर्वत्र अनभिस्नेह, कुठेही ज्याची आसक्ती राहिली नाही. तत्तत् प्राप्य शुभाशुभम, शुभ किंवा अशुभ, आपल्याला काही शुभ गोष्टी वाटतात, हे हो हे छान झालं, हे चांगलं झालं. किंवा अशुभ, नको रे बापरे, हे असं का झालं, ते अशुभ वाटतं. काहीही शुभाशुभ घडलं तरी त्याच्या बाबतीत हे हवं हे नको असं वाटत नाही. यत्तत् प्राप्य शुभाशुभम, शुभम प्राप्य न अभिनंदती, अशुभम प्राप्य न द्वेष्टी. शुभ प्राप्त झालं, सुख हवं ते प्राप्त झालं की अभिनंदित होत नाही, आनंदित होत नाही, उत्साही होत नाही. न द्वेष्टी, किंवा अशुभ झालं तर त्याचा द्वेष करत नाही.
असा जो समत्व दृष्टीने संपन्न होतो, त्याची बुद्धी, त्याची प्रज्ञा ही प्रतिष्ठित होते, तो स्थितप्रज्ञ होतो. कोण स्थितप्रज्ञ होतो? ज्याचा मोह, ज्याची आसक्ती जगात कुठेही शिल्लक राहत नाही, किंवा आयुष्यात त्याच्या शुभ अशुभ असं काही घडलं असता शुभासाठी जो हुरळून जात नाही, सुखासाठी सुखामध्ये जो आफा किंवा स्वतःवरचा कंट्रोल हरवू देत नाही, संतुलन ढळू देत नाही, किंवा दुःख प्राप्त झालं असता, अशुभ झालं असता तो खचत नाही, किंवा त्या अशुभाचं कारण असणाऱ्या वस्तूचा, व्यक्तीचा द्वेषही करत नाही, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते, तो स्थितप्रज्ञ होतो. इथे 57वा श्लोक पूर्ण होतो.